नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश देशमुख, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5. आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण 10 गुरुत्वाकर्षण भाग 1 याबद्दल अभ्यासणार आहोत. तर आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये म्हणजेच प्रकरण 8 गती आणि 9 बळ आणि गतीचे नियम यामध्ये गतीसाठी जबाबदार बळांचा आपण अभ्यास केलेला आहे. आपण पदार्थाची गती तसेच गतीसाठी झडप किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बळ आवश्यक आहे हे आपण बघितलं आहे. तर कोणत्याही पदार्थाला उंचीवरून सोडून देण्यात आले तर तो पृथ्वीकडे गती करतो. यासाठी काही उदाहरणे आपण बघूया. सर्व ग्रह सूर्याभोवती परिक्रमा करतात. चंद्र पृथ्वीच्या भोवती परिक्रमा करतो. ग्रहावर तसेच चंद्रावर एखादे बळ निश्चितपणे कार्य करीत असेल, ही गोष्ट आयझॅक न्यूटन याला समजली होती की या सर्वांसाठी एकच बळ जबाबदार आहे आणि या बळालाच गुरुत्वाकर्षण बळ म्हणतात. तर यावरूनच आज आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते आज आपण अभ्यासू. गुरुत्वाकर्षण यालाच आपण ग्रॅव्हिटेशन असं म्हणतोय. तर गुरुत्वाकर्षण समजण्याकरता आपल्याला एक छोटीशी प्रवृत्ती बघायची आहे. तर प्रवृत्ती दिली आपल्याला बघा. तुम्हाला काय करायचं आहे, दोरीचा एक तुकडा घ्यायचा आहे. त्याच्या एका टोकावर एक लहान दगड बांधा. दोरीच्या दुसऱ्या टोकाला पकडून दगडाला वर्तुळाकार मार्गाने आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे फिरवा. बाजूला तुम्हाला आकृती दिसते यासारखं तुम्हाला फिरवायचं आहे. दगडाच्या गतीची दिशा पहा. आता दोरीला सोडून द्या. पुन्हा दगडाच्या गतीची दिशा पहा. तर आकृती आपल्याला काय दर्शवते की दगडाच्या अचल झडपेने वर्तुळाकार मार्गाने होणारी गती आपल्याला इथे दिसून येते. तर या प्रकारे ही प्रवृत्ती आहे. तर बघा आता यावरून आपल्याला काय लक्षात येतं आहे, दोरीला सोडण्याच्या आधी दगड एका निश्चित झडपने वर्तुळाकार मार्गाने गती करतो आणि प्रत्येक बिंदूजवळ दिशा बदलते. दिशेत होणाऱ्या बदलासाठी वेगातील फेरफार किंवा प्रवेग कारणीभूत आहे. ज्या बळामुळे हा प्रवेग उद्भवतो तसेच जे पदार्थाला वर्तुळाकार मार्गावर गतिशील ठेवते ते बळ केंद्राच्या दिशेतच लागते. या बळालाच केंद्रगामी बळ म्हणतात. आता हे केंद्रगामी बळच्या गैरहजेरीमध्ये म्हणजेच या बळाच्या गैरहजेरीत दगड हा सुरेख मार्गाने गती करतो. गतीच्या तिसऱ्या नियमानुसार सफरचंद पण पृथ्वीवर आकर्षण बळ लावते, पण गतीच्या दुसऱ्या नियमानुसार लागणाऱ्या बळासाठी पदार्थामध्ये निर्माण होणारा प्रवेग त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असतो. यावरून समीकरण बघा. F बरोबर ma. तर पृथ्वीच्या सापेक्ष सफरचंदाचे वस्तुमान जे आहे हे खूपच नगण्य आहे. म्हणजे याला आपण मोजता येत नाही, एवढे नगण्य आहे. म्हणून पृथ्वी आपल्याला सफरचंदाची गती करताना दिसत नाही. याच तर्काच्या आधारे आपण माहीत करू शकतो की पृथ्वी चंद्राकडे गती करत नाही. वरील माहितीच्या आधारे न्यूटनने हा निष्कर्ष काढला की फक्त पृथ्वी हीच सफरचंद किंवा चंद्राला आकर्षित करीत नाही, परंतु विश्वातील सर्वच पदार्थ एकमेकांना आकर्षित करतात. पदार्थामधील या आकर्षण बळाला गुरुत्वाकर्षण बळ म्हणतात. तर आता आपण गुरुत्वाकर्षण बळाची व्याख्या बघितली, समजून घेतलं गुरुत्वाकर्षण बळ. आता आपण गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम बघूया. या नियमालाच युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं सुद्धा म्हणतात. नियम: विश्वातील प्रत्येक पदार्थ दुसऱ्या पदार्थावर आकर्षण बळ लावतो ते दोन्ही पदार्थाच्या द्रव्यमानाच्या म्हणजेच वस्तुमानाच्या
गुणाकाराच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. या बळाची दिशा दोन्ही पदार्थांच्या किरणांना जोडणाऱ्या रेषेच्या दिशेतच असते. बघा, यासाठी खाली आकृती काढलेली आहे. इथे पदार्थ तुम्हाला दिसते, पदार्थ ए आणि पदार्थ बी. यांचं वस्तुमान खाली जो दिसतोय कॅपिटल एम हा काय पदार्थ एचं वस्तुमान आहे आणि बी या पदार्थाचे वस्तुमान स्मॉल एम. आणि यांच्यामधील अंतर, दोन पदार्थांमधील अंतर जे आहे हे आपण स्मॉल डीने दर्शवलेलं आहे. आणि दोघांमध्ये आपल्याला एक प्रकारचं बळ हे दिसून येतं आहे, गुरुत्वाकर्षण बळ हे दिसून येतं आहे. म्हणून एफ बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम भागिले डीचा वर्ग. समजा की दोन पदार्थ आपण घेतले ए आणि बी. त्याचे वस्तुमान आताच आपण बघितलं आकृतीमध्ये, त्यांचे वस्तुमान अनुक्रमे कॅपिटल एम आणि स्मॉल एम. तसेच या दोन पदार्थांमधील अंतर, त्यांच्यामधील अंतर आपण स्मॉल डी हे घेतले. समजा दोन्ही पदार्थांमध्ये लागणारे आकर्षण बळ हे कॅपिटल एफ आहे. गुरुत्वाकर्षणाच्या सार्वत्रिक नियमानुसार दोन पदार्थांमध्ये लागणारे बळ त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात असते. यावरूनच आपण गणितिक स्वरूपात लिहू शकतोय, कॅपिटल एफ समप्रमाणात आहे कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम. आता याला आपण समीकरण 1 म्हणूया. आणि हे बळ दोन्ही पदार्थांमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणूनच याला सुद्धा आपण गणितिक स्वरूपात लिहू शकतो. एफ हा व्यस्त प्रमाणात आहे कशाच्या, अंतराच्या वर्गाच्या. म्हणजेच एफ हा व्यस्त प्रमाणात आहे डीचा वर्ग. हे जे समीकरण आपल्याला भेटलं आहे याला समीकरण 2 म्हणूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, समीकरण 1 आणि समीकरण 2 यावरून आपण या दोघं समीकरणाला आपण एकत्र लिहू शकतो. म्हणजे एफ हा प्रमाणात आहे कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम भागिले डीचा वर्ग. आता हे जे आपल्याला समीकरण मिळालं आहे समीकरण 1 आणि 2 वरून, याला समीकरण आपण 3 म्हणूया. आता बघा समीकरण 3 मध्ये आपल्याला इथे प्रमाणाचं चिन्ह दिसतंय. आता समजा हे प्रमाणाचं चिन्ह जर आपल्याला काढायचं आहे तर तिथे कुठला तरी अचलांक येणार, म्हणजे कॉन्स्टंट येणार आणि बरोबरचं चिन्ह येणार. म्हणून याला आपण या प्रकारे लिहू शकतो, किंवा कॅपिटल एफ बरोबर कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम भागिले डीचा वर्ग. आता हे जे समीकरण आपल्याला भेटलं आहे याला आपण समीकरण 4 म्हणूया. आता बघा समीकरण 4 मध्ये जो आपल्याला कॅपिटल जी दिसतोय हा काय, येथे जी हा समप्रमाणतेचा अचलांक आहे आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक अचलांक म्हणतात. आता समीकरण 4 मध्ये आपण तिरकस गुणाकार केला असता काय मिळतो आपल्याला, एफ गुणिले डीचा वर्ग बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम. किंवा आता बघा इथे यावरनं जर आपल्याला जीच्या स्वरूपात जर आपल्याला इथे लिहायचं आहे, म्हणजेच काय, जी बरोबर एफ डीचा वर्ग. आता इथे कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम हा इथे गुणिला आहे, तर या बाजूला गेल्यास काय होणार, भागिला. म्हणजेच कॅपिटल जी बरोबर एफ डीचा वर्ग भागिला कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम. आता हे जे आपल्याला समीकरण भेटलं आहे याला समीकरण 5 म्हणूया. समीकरण 5 मध्ये बळ, अंतर तसेच वस्तुमानाचे एकक ठेवले असता आपल्याला कॅपिटल जीचे SI एकक म्हणजेच न्यूटन मीटरचा वर्ग पर केजीचा वर्ग मिळतो. जीची व्हॅल्यू आहे इथे कॅपिटल जी बरोबर 6.673 गुणिले 10⁻⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर केजीचा वर्ग. या प्रकारे आपण गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम आपण अभ्यासलाय. आता आपण बघूया गुरुत्वाकर्षणाच्या सार्वत्रिक नियमाचे महत्त्व, म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यामध्ये पहिलं
आपल्याला पृथ्वीबरोबर पकडून ठेवणारे बळ. दुसरं महत्त्व आहे पृथ्वीच्या भोवती होणारे चंद्राचे परिक्रमण. तिसरं आहे सूर्याभोवती होणारे ग्रहांचे परिक्रमण. चौथं आहे चंद्र आणि सूर्यामुळे होणारी भरती आणि ओहोटी. तर या सर्वांसाठी एकच बळ जबाबदार आहे आणि ते म्हणजे कुठलं? गुरुत्वाकर्षण बळ. या गुरुत्वाकर्षण बळामुळेच हे सर्व घडून येत आहे. तर अशा प्रकारे गुरुत्वाकर्षण सार्वत्रिक नियमाचे महत्त्व आपण अभ्यासले. तर यानंतर आता आपण काही उदाहरणे बघूया. उदाहरण 1 काय दिलं आहे? जर दोन्ही पदार्थामधील अंतर, बघा पहिलं काय दिलं आहे? दुप्पट करण्यात आले, दुसरं निम्मे करण्यात आले, तर त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बळ किती होईल? पहिलं दिलं आहे दुप्पट करण्यात आले आणि दुसरं काढायचं आहे निम्मे करण्यात आले, तर त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षण बळ आपल्याला येथे शोधायचं आहे. तर आपल्याला माहितीच आहे, आत्ताच आपण गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम बघितला आहे. त्यामध्ये सूत्र घेतलं आपण कॅपिटल F बरोबर कॅपिटल G गुणिला कॅपिटल M गुणिला स्मॉल m भागेला Dचा वर्ग. आता बघा आपल्याला गुरुत्वाकर्षण बळ इथे काढायचं आहे, म्हणून कॅपिटल F1 बरोबर कॅपिटल G इंटू कॅपिटल M गुणिला स्मॉल m. आता बघा सूत्रात Dचा वर्ग आहे. आता इथे Dची किंमत किती आहे? दुप्पट आहे, दुप्पट करण्यात आली. त्यामुळे आपण काय लिहू शकतो? 2D ब्रॅकेटचा वर्ग. बघा वर जे आपण घेतलं त्याला समीकरण 1 म्हटलं आहे, बरोबर ना? बरोबर कॅपिटल G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m. आता बघा वर 2D ब्रॅकेटचा वर्ग. आता याला जर सोडवला किती होणार? 2Dचा वर्ग म्हणजे 4Dचा वर्ग. यावरूनच आपण म्हणू शकतो F1 बरोबर. आता इथे बघा समीकरण 1 वरून Fची व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल G इंटू कॅपिटल M गुणिला स्मॉल m भागेला Dचा वर्ग. आता ही सर्व व्हॅल्यू जर तुम्ही बघितले तर यावरनं काय दिसतं आहे? याऐवजी आपण काय ठेवू शकतो इथे? कॅपिटल F भागेला 4 म्हणजे F1 बरोबर F भागेला 4. हे कशावरून भेटलं आपल्याला? समीकरण 1 वरून. याच प्रकारे आपण आता यामधलं दुसरं बघूया. जर दोन पदार्थांमधील अंतर निम्मे करण्यात आले. आता दोन पदार्थांमधील अंतर जर आपल्याला निम्मे करण्यात आले, म्हणून पहिल्या समीकरणात आपल्या किमती टाकायच्या F1 बरोबर कॅपिटल G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m भागेला. आता अंतर निम्मे करण्यात आले म्हणजे अंतर कशाने दर्शवतो आपण? D ने. म्हणजे इथे काय होणार? D भागेला 2 ब्रॅकेटचा वर्ग बरोबर कॅपिटल G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m भागेला. आता या D भागेला 2 याचा वर्ग जर आपण केला तर काय होणार? Dचा वर्ग भागेला 4. आता याला जर आपण पुढे सोडवलंच काय होणार? बरोबर आता इथे भागेलाचा भागेला आहे 4, तो काय होणार? वर गुणेला म्हणजेच 4G कॅपिटल M इंटू स्मॉल m भागेला Dचा वर्ग आणि कॅपिटल G इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल m भागेला Dचा वर्ग. हे काय आहे? समीकरण 1 आहे. आणि समीकरण 1 याची किंमत काय आहे? कॅपिटल F. म्हणून F1 बरोबर 4F. हे कशावरून? समीकरण 1 वरून. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण अभ्यासले. यानंतर दुसरं उदाहरण दिलं आहे. पृथ्वीचे वस्तुमान 6 गुणिला 10⁻24 किलोग्रॅम तसेच चंद्राचे वस्तुमान 7.4 गुणिला 10⁻22 किलोग्रॅम आहे. जर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर 3.84 गुणिला 10⁻5 किलोमीटर असेल तर पृथ्वीद्वारे चंद्रावर लागणारे बळ शोधायचे. येथे कॅपिटल Gची किंमत आपल्याला दिली आहे. कॅपिटल G बरोबर 6.7 गुणिला 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर kgचा वर्ग. आता बघा उदाहरणामध्ये आपल्याला काय दिले? सुरुवातीला पृथ्वीचे वस्तुमान.
तर पृथ्वीचे वस्तुमान आपण कॅपिटल एमने दर्शवतो, म्हणून बरोबर 6 गुणिला 10⁻24 किलोग्रॅम. बरोबर, लक्षात आलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता परत आणखी काय दिलं आहे, चंद्राचे वस्तुमान. आता चंद्राचे वस्तुमान हे आपण कशाने दर्शवू, स्मॉल एमने. म्हणून स्मॉल एम बरोबर किती दिलं आहे ते आपल्याला उदाहरणामध्ये 7.4 गुणिला 10⁻22 किलोग्रॅम. आता बघा इथे पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील जे अंतर आहे हे आपल्याला दिले उदाहरणामध्ये. आता हे दर्शवण्याकरता अंतर आपण कशाने दर्शवतो, स्मॉल डीने. म्हणून पृथ्वी व चंद्रामधील अंतर स्मॉल डी बरोबर 3.84 गुणिला 10⁻5 किलोमीटर. बरोबर, आता याला परत सोडवल्यास 3.84 गुणिला 10⁻5 गुणिला, आता बघा किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. म्हणजेच 1 किलोमीटर म्हणजेच किती, 1000 मीटर. म्हणून किलोमीटरच्या ऐवजी आपण काय लिहिलं इथे, 1000 मीटर. परत नंतरच्या स्टेप्समध्ये आपण सोडवलेलं बरोबर 3.84 गुणिला 10⁻5 गुणिला 10⁻3 मीटर. आता 3 मीटर कसे आले, 1000 आहे बरोबर. तर 1000ला आपण काय लिहू शकतो, 10⁻3 लिहू शकतो. बरोबर, ओके. बरोबर 3.84 गुणिला, आता बघा वर काय दिले, 10⁻5 गुणिला 10⁻3. आता बघा इथे काय होणार आहे, घातांकांची बेरीज. म्हणजे सूत्र कुठलं वापरायचं आहे, एचा घातांक यम गुणिला एचा घातांक यन. म्हणजेच काय होते, घातांकांची बेरीज. म्हणजेच काय होणार, बरोबर एचा घातांक यम प्लस यन. म्हणून इथे यामध्ये जर आपण टाकलं आहे 10⁻5 गुणिला 10⁻3 बरोबर काय येणार, 10⁻5 अधिक 3. म्हणजेच किती मिळणार आपल्याला, 10⁸. बरोबर 3.84 गुणिला 10⁸ मीटर. आता उदाहरणामध्ये आपल्याला दिले कॅपिटल जी बरोबर 6.7 गुणिला 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर केजीचा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा, पृथ्वीद्वारे चंद्रावर लागणारे बळ, तर यासाठी आपल्याला सूत्राचा उपयोग करायचा आहे. कॅपिटल एफ बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम भागिला डीचा वर्ग. बरोबर, या अगोदर आपण आता बघा इथे जीची किंमत आपल्याला दिली आहे ती किती आहे, 6.7 गुणिला 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर केजीचा वर्ग. परत आता इथे कॅपिटल एम म्हणजेच कशाचं, पृथ्वीचं वस्तुमान, ते किती दिलं आहे, 6 गुणिला 10⁻24 किलोग्राम. ती किंमत इथे टाकावं लागेल. परत स्मॉल एम म्हणजेच काय, चंद्राचे वस्तुमान, ती किंमतसुद्धा इथे टाकायची आहे, गुणिला 7.4 गुणिला 10⁻22 किलोग्राम भागेला. आता डीचा वर्ग सूत्रामध्ये दिलं आहे, डीचा वर्ग म्हणजेच आपण काढलं किती आलं ते 3.84 गुणिला 10⁸ मीटर आणि या ब्रॅकेटचा वर्ग. आता बघा दुसऱ्या स्टेप्समध्ये मी काय केलं आहे, 6.7 गुणिला 6 गुणिला 7.4 हे सर्व एका बाजूला घेतले, गुणिला घातांकाच्या स्वरूपात जे आहे हे दुसऱ्या बाजूला, गुणिला 10⁻11 गुणिला 10⁻24 गुणिला 10⁻22. आता इथे आलं न्यूटन मीटरचा वर्ग. कशा प्रकारे आलं, तर वरच्या स्टेप्समध्ये बघा तिथे पर किलोग्रामचा वर्ग आहे बरोबर आहे, आणि इथे किलोग्राम इंटू किलोग्राम म्हणजे काय झालं, किलोग्रामचा वर्ग. तर या किलोग्राम वर्गसोबत पर किलोग्राम वर्ग कॅन्सल होणार, कट होणार बरोबर. म्हणून इथे काय आला, फक्त न्यूटन मीटरचा वर्ग भागिला. आता 3.84 गुणिला 10⁸ यांचा वर्ग. आता यांचा वर्ग जर आपण केल्यास आता भागेला आपल्याला काय मिळणार, तर मी या प्रकारे लिहू शकतो 3.84 गुणिला 3.84 गुणिला
10चा घातांक 16 म्हणजे 10चा घातांक 8 त्यांचा वर्ग केला किती येणार 10चा घातांक 16 मीटरचा वर्ग. आता परत बघा इथे एकक आपले कॅन्सल होणार. मीटरचा वर्ग वर दिले अंशामध्ये, खाली छेदामध्ये सुद्धा मीटरचा वर्ग, हे दोघं इथे कॅन्सल होणार. म्हणून यानंतरच्या स्टेप्समध्ये बघा 6.7 गुणिला 6 गुणिला 7.4 गुणिला, आता इथे बघा वर काय दिलं आहे 10चा घातांक 24 गुणिला 10चा घातांक 22. मायनसचा नंतर विचार करूया आपण. आता 10चा घातांक 24 गुणिला 10चा घातांक 22 यांची मागच्याप्रमाणेच जर आपण बेरीज केली, घातांकाची काय होते ते बेरीज, गुणाकार असला तर बेरीज. म्हणून 10चा घातांक किती होणार 46 बरोबर. आता 10चा घातांक 46 गुणिला 10चा घातांक -11. आता यांची जर आपण बेरीज केली ती किती येणार 10चा घातांक 35. म्हणून इथे किती आलं विद्यार्थी मित्रांनो 10चा घातांक 35 भागेला 3.84 गुणिला 3.84 गुणिला 10चा घातांक 16. एकक काय राहणार न्यूटन. आता बघा बरोबर. आता मी 6.7ला या प्रकारे लिहू शकतो. 67 लिहिलं आहे बरोबर ना. 67 म्हणजे काय त्यामधला एक पॉईंट काढला, त्याऐवजी मी काय घेतलं 10चा घातांक -1. तो मी इथे सोबतच लिहिला एकत्र. म्हणून 67 गुणिला 6 गुणिला परत 7.4ला मी काय लिहिलं आहे 74. परत इथे काय आलं आहे 10चा घातांक -1. एक पॉईंट आपण इथनं काढून घेतला आहे. आता 10चा घातांक -1 परत यामध्ये सुद्धा 10चा घातांक -1 हे किती झाले 10चा घातांक -2. म्हणून त्याला आपण या प्रकारे लिहिलं आहे 67 गुणिला 6 गुणिला 74 गुणिला 10चा घातांक -2 गुणिला वर 10चा घातांक 35 दिलं आहे. तो सेम ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे आपण लिहून घेऊया. म्हणजेच 10चा घातांक 35 भागेला. आता खालीसुद्धा त्याच प्रकारे आता 3.84 आहे. आता 3.84ला मी काय लिहिणार 384. आता इथला पॉईंट काढला म्हणजे किती राहणार 10चा घातांक -2 होणार. सेम इथे 3.84ला सुद्धा मी काय लिहिणार 384. इथे सुद्धा 10चा घातांक -2. आता बघा यांची जर बेरीज केली आपण 10चा घातांक -2 गुणिला 10चा घातांक -2 म्हणजे किती झालं आहे 10चा घातांक -4 गुणिला 10चा घातांक 16 न्यूटन. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. ओके. आता बघा मी काय केलं इथे 6ने 384ला भाग जातो. 6 एके 6 आणि 6ने 384ला जर भाग दिला तर किती येणार 64. परत आता इथे 74 आहे, खाली 64 उरले. याला सुद्धा 2ने भाग जातोय. आता 74ला 2ने भाग दिला म्हणजे किती राहणार 37 आणि 64ला जर 2ने भाग दिला किती राहणार 32. तर यानंतरच्या स्टेप्समध्ये बघा कॅपिटल F बरोबर 67 गुणिला 37 गुणिला 10चा घातांक 33 भागेला 32 गुणिला 384. आता बघा मागच्या याच्यामध्ये 10चा घातांक -4 गुणिला 10चा घातांक 16 म्हणजे तिथे सुद्धा त्यांची बेरीज जर केली तर काय किती मिळणार आपल्याला 10चा घातांक 12 आणि वरसुद्धा आपल्याला 10चा घातांक 35 होता गुणिला 10चा घातांक -2 म्हणजे किती भेटले इथे 10चा घातांक 33. म्हणून आपण ही स्टेप्स काय लिहिली बघा F बरोबर 67 गुणिला 37 गुणिला 10चा घातांक 33 भागेला 32 गुणिला 384 गुणिला 10चा घातांक 12 आणि एकक काय असणार न्यूटन. ओके बरोबर. चला तर आता यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार. कशाचा 67 गुणिला 37. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर तो येतो 2479 गुणिला 10चा घातांक 33. आता बघा यामध्ये 10चा घातांक -12. हा -12 कुठून आला आहे तर खाली आपल्याला दिसतोय 10चा घातांक 12 आहे. त्याला जर आपण वर घेऊन गेलो आहे म्हणजे छेदातून
अंशामध्ये घेऊन गेलो तर काय होणार आहे, प्लसचं मायनस, म्हणून गुणिला 10⁻−12 भागिला. आता इथे काय 32 गुणिला 384. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गुणाकार करता येतोच. तर 32 गुणिला 384 यांचा गुणाकार जर आपण केला तर तो येणार 12,288. बरोबर. तर या प्रकारे आपण याला लिहू शकतो आहे. परत बघा, बरोबर. आता 2479 भागिला 12,288 यांनी जर याला भागितलं आहे तर हे तर जवळपास 0.201 गुणिला. आता वर बघा 10⁻33 गुणिला 10⁻−12. आता यांची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार, 10⁻21. म्हणून आपल्याला काय मिळालं आहे, बरोबर 0.201 गुणिला 10⁻21 न्यूटन. आता बघा इथं 0.201 म्हणजे 0.200 गुणिला 10⁻21 न्यूटन एवढं मिळालं आहे. आता हा पॉईंट जर आपण उजव्या बाजूला जर सरकवला आहे एक पॉईंट तर काय भेटणार, कॅपिटल F बरोबर 2.01 गुणिला 10⁻20 न्यूटन. म्हणजे एक घर सरकलं आहे, किती येणार मग, 21च्या ऐवजी किती मिळणार, 10⁻20. म्हणून कॅपिटल F बरोबर 2.01 गुणिला 10⁻20 न्यूटन. तर अशा प्रकारे पृथ्वीद्वारे चंद्रावर लागलेले बळ हे आपल्याला किती दिसून येत आहे, किती लागलेलं आहे चंद्रावर लागलेले बळ, 2.01 गुणिला 10⁻20 न्यूटन एवढे आहे. तर अशा प्रकारे आपण उदाहरण सोडवलं आहे. यानंतर आता आपल्याला बघायचं आहे मुक्तपतन. आता मुक्तपतन म्हणजेच त्यालाच आपण फ्री फॉल असं म्हणतो आहे. तर बघा व्याख्या, जेव्हा कोणत्याही प्रकारचे बाह्यबळ लावल्याशिवाय तो एखाद्या उंचीवरून सोडण्यात येतो तेव्हा तो पदार्थ गुरुत्वाकर्षण बळाच्या बाजूला गती करतो. यालाच मुक्तपतन असे म्हणतात. तर लक्षात आलं मुक्तपतन कशाला म्हणतात. ओके. त्यानंतर आता बघूया प्रवेगची व्याख्या. प्रवेगलाच आपण त्वरण म्हणजेच ॲक्सिलरेशन असं आपण म्हणतोय. व्याख्या बघा, वेगामध्ये होणाऱ्या बदलाच्या दराला, आता वेगामध्ये जो बदलाचा दर आहे यालाच आपण काय म्हणतो, प्रवेग किंवा त्वरण असं म्हणतोय. आणि प्रवेग हा स्मॉल एने आपण दर्शवतो. जेव्हा कोणताही पदार्थ पृथ्वीकडे गती करत असेल तेव्हा प्रवेग उत्पन्न होतो. तर आता आपण प्रवेग बघितला. आता आपण बघूया गुरुत्वीय प्रवेग. त्यालाच आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतोय. तर यांचीसुद्धा व्याख्या बघा. तर मुक्तपतन करणाऱ्या पदार्थावर लागणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बळामुळे उत्पन्न होणाऱ्या प्रवेगाला गुरुत्वीय प्रवेग म्हणतात. आता या अगोदर आपण मुक्तपतनची व्याख्या बघितली. म्हणून मुक्तपतन करणाऱ्या पदार्थावर जो काही बळ लागतो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बळामुळे होणाऱ्या प्रवेगाला, जो बळ लागतोय यामुळे उत्पन्न होणारा जो प्रवेग आहे या प्रवेगालाच आपण गुरुत्वीय प्रवेग असं म्हणतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वीय प्रवेग हा स्मॉल जीने दर्शवल्या जातात. या अगोदर आपण प्रवेग बघितला आहे. आता आपण गुरुत्वीय प्रवेग बघत आहोत. तर प्रवेगाचे आणि गुरुत्वीय प्रवेगाचे एकक जर आपण बघितले ते दोघांचे एकक हे सारखेच आहे. म्हणजेच एकक हे मीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच आपण मीटर सेकंड रेज टू द पॉवर -2 अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. तर गतीच्या दुसऱ्या नियमानुसार पदार्थाचे बळ हे वस्तुमान आणि प्रवेगाचा गुणाकार आहे. आता दुसऱ्या नियमानुसार काय सांगतं आहे, पदार्थाचे जे बळ आहे हे वस्तुमान आणि प्रवेगाचा गुणाकार आहे. मग याला जर आपल्याला गणितिक स्वरूपात लिहायचं असलं तर यासाठी काय करावं लागेल. सुरुवातीला बघा, आता पदार्थाचे वस्तुमान, पदार्थ आहे लहान असणार पदार्थ म्हणून त्याला आपण पदार्थाचे वस्तुमान बरोबर स्मॉल एम घेतलं आहे. आता गुरुत्वीय बळ बरोबर आपण काय कशाने दर्शवूया, कॅपिटल Fने. आता याला जर आपला गणितिक स्वरूपात लिहायचं असलं म्हणजेच काय लिहिणार, म्हणून
कॅपिटल एफ बरोबर स्मॉल एम गुणिला स्मॉल जी, याला आपण समीकरण 1 म्हणूया. लक्षात आलं? या प्रकारे आपण याला लिहू शकतो. आता हे झालं, याला समीकरण 1 म्हटलं आपण. त्यानंतर या अगोदर आपण गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक नियम बघितला, तिथे सुद्धा एक सूत्र आपल्याला मिळाले. ते सूत्रसुद्धा, त्या सूत्राचा सुद्धा इथे आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजेच कॅपिटल एफ बरोबर कॅपिटल जी इंटू स्मॉल एम गुणिला स्मॉल एम, कॅपिटल एफ बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम गुणिला स्मॉल एम भागिला डीचा वर्ग, याला समीकरण 2 म्हणूया. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 जर आपण बघितलं, इथे आपल्याला काय दिसून येतं आहे, तर याची डावी बाजू सारखी आहे, म्हणून काय करायचं आहे, उजवी बाजूसुद्धा आपल्याला सारखी करून घ्यायची आहे, त्या प्रकारे लिहायची आहेत. म्हणून समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून आपण काय लिहिलं आहे, आत्ताच मी सांगितलं आहे, डावी बाजू सारखी आहे म्हणून उजवी बाजू सारखी लिहूया. म्हणून स्मॉल एम गुणिला स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम भागिला डीचा वर्ग. आता बघा, दोघं बाजूला एम आहे, स्मॉल एम हा काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजेच याला या प्रकारे लिहू शकतो, किंवा स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम भागिला डीचा वर्ग. आता हे जे आपल्याला समीकरण भेटलं आहे, याला समीकरण आपण 3 म्हणूया. पृथ्वीचे वस्तुमान, या अगोदर आपण पदार्थाचे वस्तुमान स्मॉल एमने दर्शवलं आहे. आता पृथ्वीचे वस्तुमान आपण कॅपिटल एमने दर्शवूया. बरोबर काय घेतलं, कॅपिटल एम. पदार्थ व पृथ्वीमधील अंतर बरोबर स्मॉल डी. समजा एक पदार्थ आपण घेतला आहे, तर एक पदार्थ पृथ्वीवर त्याच्या सपाटीवर आहे. आता पृथ्वीच्या सपाटीवर आहे म्हणून इथे पृथ्वीची त्रिज्या आपल्याला कॅपिटल आर घ्यावं लागेल, म्हणून पृथ्वीची त्रिज्या बरोबर कॅपिटल आर. आता पृथ्वीच्या सपाटीवर किंवा त्याच्या सपाटीवर असलेल्या पदार्थासाठी सेम आपण जे लिहिलं आहे समीकरण 1 आणि 2 वरून जे लिहिलं आहे 3 म्हणजे 1 आणि 2 वरून इथे सुद्धा तेच लिहायचं आहे. म्हणून स्मॉल एम इंटू स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम. फक्त इथे बदल कुठे झाला, त्यांच्यामधील जे अंतर आहे होतं आपण ते डीने दर्शवलं. इथे पृथ्वीची त्रिज्या घ्यायची आहे, ती कशाने दर्शवायची आहे, कॅपिटल आरच्या वर्गणे. म्हणून आपलं समीकरण काय मिळालं आहे, स्मॉल एम इंटू स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम भागेला कॅपिटल आरचा वर्ग. आता याला समीकरण 4 म्हणूया. बघा, समीकरण 4 मध्ये आपल्याला काय दिसून येतं आहे, इथे सुद्धा दोन्ही बाजूला स्मॉल एम दिलेले आहेत. तर स्मॉल एम दोन्ही बाजूचं काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजेच काय राहिलं आहे, स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम भागेला कॅपिटल आरचा वर्ग, याला आपण समीकरण 5 म्हणूया. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? ओके. तर अशा प्रकारे आपण हे उत्तर काढलं आहे. आता यानंतर आपण बघूया गुरुत्वीय प्रवेग, म्हणजे जीचे मूल्य आपल्याला इथे शोधायचं आहे. टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी. आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक अचलांक माहिती आहे, कॅपिटल जी बरोबर 6.7 गुणिला 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर kgचा वर्ग. पृथ्वीचे वस्तुमान हे कशाने दर्शवतो आपण, कॅपिटल एमने बरोबर 6 गुणिला 10⁻24 किलोग्रॅम. तसेच पृथ्वीची त्रिज्या कॅपिटल आर बरोबर 6.4 गुणिला 10⁻6 मीटर. आताच आपण सूत्र समीकरण 5 लिहिलं आहे, त्या सूत्राचा इथे वापर करायचा आहे. आणि समीकरण 5 म्हणजेच काय, गुरुत्वीय प्रवेग जीचे मूल्य शोधायसाठी आपल्याला ते इथे उपयोगाचं आहे. म्हणून स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम भागिला कॅपिटल आरचा वर्ग बरोबर. आता इथे या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहे. जीची किंमत किती आहे इथे, 6.7 गुणिला 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग पर kgचा वर्ग गुणिला कॅपिटल एमची किंमत किती दिलेली आहे, 6 गुणिला 10⁻24 किलोग्राम. ही सुद्धा इथे टाकायची आहे भागेला.
सूत्र काय दिलं आहे, आरचा वर्ग. आरची किंमत किती आहे इथे 6.4 गुणिला 10⁻6 मीटर. आता इथे वर्ग आहे म्हणून वर्ग करावा लागेल, म्हणजेच ब्रॅकेटचा वर्ग. आपण जर याला आपण सोडवलं आहे, आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घरीसुद्धा करून बघू शकता. मागच्या उदाहरणासारखं ज्या प्रकारे मी उदाहरण सोडवलं आहे त्या प्रकारेच तुम्ही इथे सुद्धा हे सोडवू शकता. आणि याची किंमत येणार आहे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे जीची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. अशा प्रकारे पृथ्वीच्या गुरुत्व प्रवेगाचे मूल्य आपल्याला स्मॉल जी बरोबर 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर मिळालेले आहे. यानंतर आता आपल्याला अभ्यासाचा आहे पृथ्वीच्या गुरुत्वीय बळाच्या परिणामामुळे होणारी पदार्थाची गती, म्हणजे मोशन ऑफ ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. तर यासाठी आपण 3 समीकरण बघूया. 3 समीकरण आपल्याला बघायचे आहे. तर यामधलं पहिलं समीकरण आहे स्मॉल व्ही बरोबर स्मॉल यू प्लस स्मॉल ए इंटू टी. दुसरं समीकरण आहे स्मॉल एस इक्वल टू स्मॉल यू टी प्लस हाफ ए टीचा वर्ग. तिसरं समीकरण आहे व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग प्लस 2as. आता हे जे समीकरण दिले तुम्हाला हे सर्व कशा प्रकारे यामध्ये प्रवेग तुम्हाला दिसून येते. आता समजा ह्या समीकरणामध्ये जर आपण गुरुत्वीय प्रवेग म्हणजे प्रवेगाच्या ऐवजी जर गुरुत्वीय प्रवेग जर आपण येथे ठेवल्यास काय बनणार, व्ही बरोबर यू प्लस जी टी. एच्या ऐवजी जी ठेवायचा म्हणजे काय होणार जी टी. दुसऱ्या समीकरणातसुद्धा एस बरोबर यू टी प्लस हाफ जी टीचा वर्ग. परत याच प्रकारे तिसरं समीकरण व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग प्लस 2GS. तर या प्रकारे हे 3 समीकरण आपल्याला मिळणार. कधी, जेव्हा आपण प्रवेग ए स्मॉल एच्या ऐवजी आपण काय ठेवलं आहे गुरुत्वीय प्रवेग कॅपिटल जी ठेवलं तर. आता बघा वरील जे समीकरण आहे यामध्ये येथे स्मॉल यू हा काय आहे प्रारंभिक वेग आणि स्मॉल व्ही हा काय आहे अंतिम वेग आणि स्मॉल एस तो आपण अंतराने दर्शवतो. तर येथे काय घेतलं आहे वस्तूने टी वेळेत कापलेले अंतर. आता स्मॉल टी हे कशासाठी वेळसाठी आपण दर्शवतो म्हणून स्मॉल टी बरोबर वेळ. आता हे या समीकरणाचा उपयोग करताना काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. तर समीकरणाचा उपयोग करताना पहिलं जर प्रवेग स्मॉल ए वेगाच्या दिशेत म्हणजेच गतीच्या दिशेत असेल तर धन म्हणजेच पॉझिटिव्ह घ्यावे प्लस घ्यायचं आहे. 2 जर प्रवेग स्मॉल ए गतीच्या विरुद्ध दिशेत असेल तर ऋण म्हणजे निगेटिव्ह म्हणजेच काय घ्यायचं आहे मायनस घ्यायचे आहे तिथे म्हणजे मायनस घ्यावे. तर वरील समीकरणाचा उपयोग करताना तुम्हाला हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि येथे हेच तुम्हाला उदाहरणामध्ये सुद्धा यांचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. यानंतर आपण काही उदाहरणे येथे आपण अभ्यासूया. बघा उदाहरण 2 दिलं आहे. एक कार आहे ती खेड्यामधली कार एका पाटीवरून 0.5 सेकंदमध्ये खाली जमिनीवर पडली तर सोडण्याच्या सरळतेसाठी स्मॉल जीचे मूल्य 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर घ्या. आता यामध्ये त्यांनी आपल्याला काय काय काढायला सांगितलं आहे बघा. स्मॉल ए काय दिलं आहे जमिनीवर पडताना कारचा वेग किती असेल. समजा ती कार पाटीवरून खाली पडली म्हणजे जमिनीवर पडली तर त्याचा वेग किती आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. दुसरं 0.5 सेकंद दरम्यान कारची सरासरी झडप किती असेल म्हणजे अर्ध्या सेकंद दरम्यान कारची सरासरी झडप आपल्याला इथे काढायची आहे. त्यानंतर तिसरं जमिनीवरून पाटीची उंची किती असेल. तर या प्रकारे आपल्याला एक आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला बघा आता मी काय केलं आहे उजव्या बाजूला काय केलं आहे एक पाटी काढली आहे. समजा ही एक आडवी पाटी आहे. या पाटीवर मी एक खेळण्यामधली कार काढली तर ही त्या पाटीवरची उभी आहे ही काय खेळण्यामधील कार. तर बघा सुरुवातीला आपल्याला काय विचारलं जमिनीवर पडताना कारचा वेग किती असेल बरोबर ना.
ते आपल्याला काढायचं आहे। यासाठी सुरुवातीला आपण वेळ जो आहे आपल्याला उदाहरणामध्ये किती दिला आहे 0.5 सेकंद, म्हणजे त्याला आपण 1/2 लिहू शकतो, म्हणजे 1/2 काय होणार सेकंद। आता बघा आकृतीमध्ये खेळण्यामधली कार ती कशावर आहे, पाठीवर उभी आहे। आता पाठी आणि जमिनीमध्ये अंतर असणार। आता सुरुवातीला त्या कारचा वेग u बरोबर 0, म्हणजे प्रारंभिक वेग किती होणार u बरोबर 0 मीटर पर सेकंद। आता पाठी आणि जमीन यामध्ये काहीतरी उंची आपल्याला दिसून येते आणि ती उंची आपण इथे किती स्मॉल एचने दर्शवलं आहे। आणि यासाठी लागणारा जो वेळ आहे तो किती आहे t बरोबर 0.5 सेकंद। त्यानंतर गुरुत्वीय प्रवेग स्मॉल g बरोबर उदाहरणामध्ये दिले आपल्याला 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर। तर आता आपल्याला बघा परत आता कारचा प्रवेग आता लक्षात घ्यायचा आहे। कारचा प्रवेग आता प्रवेग आपण कशाने दर्शवतो स्मॉल एने बरोबर, प्लस म्हणजे धन 10 मीटर पर सेकंदचा वर्ग। प्लस का बरं घेतलं आहे, कारण ही कार खालच्या दिशेने गती करते, म्हणून आपल्याला इथे काय घेतलं आपण धन घेतलं आहे। कारण या अगोदर आपण महत्त्वाचे मुद्दे बघितले, त्यामध्ये पहिलं जर प्रवेग हा दिशेतच गती करत असेल तर काय घ्यावं लागेल धन घ्यावं लागेल, म्हणजे दिशेने करतो म्हणून धन, दिशेने गती करतो म्हणून। आता यावरून आपल्याला पहिलं काढायचं आहे झडप। जमिनीवर पडताना कारचा वेग किती असेल, म्हणजेच v बरोबर आपलं सूत्र काय आहे बघा, v बरोबर u प्लस at, पण इथे u किती आहे ऑलरेडी इथे 0 दिलं आहे, म्हणून मी सूत्र काय लिहिलं आहे v बरोबर at बरोबर। आता a ची किंमत किती दिली आहे प्लस 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर गुणेला t ची किंमत किती आहे 0.5 सेकंद, याला तुम्ही 1/2 लिहू शकता। आणि आता याला जर सोडवलं आहे, आता इथे जर भाग दिला आहे 2ने 10ला जर भाग दिला किती येणार 5। आता बघा 5 भेटणार आपल्याला मीटर पर सेकंद। मग आता मीटर पर सेकंद कसं आलं आहे बघा, वर काय आहे सेकंद, खाली भागेला काय आहे सेकंदचा वर्ग, यासोबत 1 सेकंद कॅन्सल होणार, म्हणून काय आलं आहे बरोबर 5 मीटर पर सेकंद। लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, ओके। त्यानंतर आता आपल्याला काढायची आहे सरासरी झडप। मग आता सरासरी झडप काढताना बघा सरासरी झडप बरोबर u प्लस v भागेला 2 बरोबर। आता u ची किंमत किती आहे, सुरुवातीला प्रारंभिक वेग कारचा 0, म्हणजे 0 मीटर पर सेकंद प्लस 5 काय v काय आहे 5 मीटर पर सेकंद, या दोघांची बेरीज भागेला काय 2, म्हणजेच 5 भागेला 2 किती येणार ते उत्तर 2.5, आणि ते काय असणार आहे मीटर पर सेकंद। तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाचे एकक लिहिणे आवश्यक आहे। त्यानंतर तिसरं आपल्याला काढायचं आहे कारने कापलेले अंतर, म्हणजे s बरोबर। आता बघा सूत्र आहे हाफ ATचा वर्ग, तसं आपलं समीकरण सूत्र काय आहे s = ut प्लस हाफ ATचा वर्ग, पण मी सूत्र काय लिहिलं आहे s बरोबर हाफ ATचा वर्ग। कारण काय आपण कारचा प्रारंभिक वेग हा किती घेतला आहे 0, आणि 0 गुणिले t म्हणजे काय होणार 0, म्हणून इथे काय लिहिलं मी s बरोबर हाफ ATचा वर्ग। तर या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायची आहे बरोबर हाफ गुणिला 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर गुणिला टीचा वर्ग किती आहे 0.5 सेकंद ब्रॅकेटचा वर्ग। आता दुसऱ्या स्टेप्समध्ये याला सोडून घेऊया, हाफ गुणिला 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर गुणिला आता 0.5 सेकंद याचा जर आपण वर्ग केलास किती होणार 0.25 सेकंदचा वर्ग बरोबर 1/2 गुणिला 10 मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिला 0.25 सेकंदचा वर्ग। आता 10 भागेला 2 म्हणजे किती येणार 5, आणि 5 का होणार मीटर पर सेकंदचा वर्ग गुणिला 0.25 सेकंदचा वर्ग, पर सेकंदचा वर्ग गुणिला सेकंदचा वर्ग कॅन्सल होणार, म्हणजेच इथे 5 गुणिला 0.25 यांचा गुणाकार, आणि हे किती येणार 1.25 मीटर। अशा प्रकारे जमिनीवर पडताना कारची झडप बरोबर 5 मीटर पर सेकंद आपल्याला मिळाले। बी
0.5 सेकंद दरम्यान याची सरासरी झडप बरोबर ही किती मिळाली आपल्याला 2.5 मीटर पर सेकंद. तसेच सी जमिनीपासून पाठीची उंची ही मिळाली आपल्याला 1.25 मीटर. तर अशा प्रकारे आपण प्रकरण 10 गुरुत्वाकर्षण यामध्ये काही घटक आणि त्यामधील काही उदाहरणं आपण अभ्यासलं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील भाग 2 आपण अभ्यासणार आहोत. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.